लव्ह थ्रिलर फिल्म्स आणि म्हणजे मेमरीज ऑफ मर्डर नावाची एक कोरियन फिल्म आहे. सो आय रिअली लव्ह दॅट फिल्म आणि मला असं वाटायचं की मला असं काहीतरी करायचं आहे. सो म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये आय वॉज मॅनिफेस्टिंग दिस की मला ही फिल्म हवी आहे. 3 वाजता त्यांनी राहुलला फोन केला आणि राहुल वॉज लाईक, हॅव यू सीन दिस गर्ल्स ऑडिशन, इट्स सो ग्रेट. सुनेरी चव्हाणचा आवाज आपल्या व्हिज्युअल्सला मिळतोय. दिस इज लाईक अ ड्रीम कम ट्रू आणि इट्स जस्ट लाईक ब्लेसिंग आणि आय एम फीलिंग सो ब्लेस्ड. ज्या सुनीतीला तू टॅग करणार होती स्टोरीमध्ये, तिने आज तुला टॅग केलेला आहे. जिच्या करिअरचा प्रवास हा नेहमीच वैविध्याने नटलेला आहे आणि उत्कंठावर्धक आहे आणि आता ती काय करणार याची उत्सुकता नेहमीच असते आणि आता ती पुणे हायवेवर आपल्याला दिसणार आहे. मी सांगते केतकी नारायणबद्दल आणि ही प्रतिभावंत अभिनेत्री आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेली आहे नवशक्तीच्या. सो केतकी, खूप खूप मनापासून स्वागत तुझं आणि खूप छान वाटतंय की तुझा प्रवास हा नेहमीच फार आकर्षक, इंटरेस्टिंग आणि उत्कंठावर्धक असतो. जसं मी म्हटलं की आता केतकी काय करणार, केतकी कोणत्या भाषेतील सिनेमा करणार याची एक उत्सुकता असते. आता पुणे हायवे हा सिनेमा तुझा भेटीला येतोय आणि हा हिंदी सिनेमा आहे आणि खूप काहीतरी छान असणार आहे. अनेक टॅलेंटेड सगळे नटसंच आहे हा. तर या सिनेमाविषयी आधी काय सांगशील? पुणे हायवे ही हिंदी फिल्म आहे आणि ती पुणे हायवेवरच होते ॲक्च्युली. ही फिल्म आधी एक नाटक होती आणि म्हणजे नाटक होतं याचं, जे राहुल डिकुनाने लिहिलं होतं आणि बग्स भार्गवानी त्यांच्यामध्ये काम केलं होतं. आणि खूप वर्षानंतर जेव्हा हे नाटक झालं तेव्हा बग्स वॉज सेइंग की याची फिल्म पण चांगली होऊ शकते. पण आधी नाटकामध्ये 3च कॅरेक्टर्स होते आणि त्याच्यानंतर मग जसं जसं त्याचं फिल्ममध्ये रूपांतर व्हायला लागलं तर माझं कॅरेक्टर ॲड झालं. माझ्या कॅरेक्टरचं नाव मोना आहे फिल्ममध्ये आणि देन मंजिरीचं पण कॅरेक्टर ॲड झालं. मग अजून 1-2 कॅरेक्टर्स ॲड झाले टू टेक द स्टोरी फॉरवर्ड इन अ सिनेमॅटिक वे. तर मग ट्रेलरचे पाहिलं त्याच्यात तर काहीतरी फ्रेंडशिप आणि मग काहीतरी सस्पेन्स, सगळं काहीतरी थ्रिलर काहीतरी दिसतंय. करेक्ट. असंच सगळं असणार आहे का काय म्हणजे? हां, ॲक्च्युली फिल्म म्हणजे असं खूप साऱ्या गोष्टींनी मिळून बनलेली आहे. सो इट ऑल्सो टॉक्स अबाउट फ्रेंडशिप आणि प्रेम आणि थ्रिलर, जसं तू म्हणाली की त्यांच्या फ्रेंडशिपमध्ये काहीतरी होतं आणि ते काय होतं एक्झॅक्टली आणि ऑल्सो त्यांचे पास्ट ट्रॉमाज असतात त्यांच्या फ्रेंडशिपचे, तर ते कसे त्यांना विटनेस करायला लागतात काही काळानंतर. ते होतं आणि मग त्या सगळ्यांची लाईफ कशी उद्ध्वस्त होते त्या एका चुकीमुळे आणि मग ते कसं त्याला डील करतात. सो इट्स मोस्टली अबाउट दॅट. पण ऑल्सो इट्स अ हू डन इट ड्रामा. म्हणजे जसं तू बघितलं ट्रेलरमध्ये की एक लाश आपल्याला दिसते आणि मग ती कुणाची आहे आणि काय तिच्यासोबत झालं, मग हे लोक खरंच तिच्याशी रिलेटेड आहेत की नाही. सो इट्स अबाउट दॅट, पण इट्स व्हेरी इंटरेस्टिंगली रिटन. तू म्हणतेच आहेस की इंग्लिश नाटकाचा सिनेमा झाला आहे म्हणजे काहीतरी असणार आहे. आणि तुला म्हणजे बग्स भार्गवा कृष्ण जे आहेत ते ही इज अ ग्रेट ॲड फिल्म मेकर. ओके. सो त्यांना माहिती आहे की कशा गोष्टी इंटरेस्टिंगली लोकांसमोर ठेवायच्या. आणि प्लस राहुल इज अ बिग नेम इन थिएटर ग्रुप. सो द टीम इज रिअली अमेझिंग. या एक्झॅक्टली. आणि जिम साब पण आहे, अमित सद आहे, तो बरेच सगळे, मंजिरी फडणीस आहे आणि आमची केतकी नारायण आहे. तर या सगळ्यांसोबत काम करणं, तो अनुभव कसा होता? आणि जेव्हा ही ऑफर तुला आली, आणि मला माहिती आहे की तसं तू निवडक आहेस भूमिकांबाबतीत सिनेमे निवडताना, तर या सिनेमा तुझ्याकडे कसा आला, कसं तू याकडे पाहिलंस काय? ॲक्च्युली मी याची ऑडिशन ना अशी 6-7 महिन्यापूर्वी दिली होती आणि आदित्य सुराणा म्हणून कास्टिंग डिरेक्टर आहे. सो त्यांनी माझी ऑडिशन म्हणजे सेल्फ टेप जसं असतं ड्युरिंग कोविड टाईम्स आय गेस, तर त्यांनी ती पाठवली होती. ते म्हणाले की या फिल्ममध्ये जिम सर असणारे, अमित साद असणारे, हे दोघंजणं फॉर शुअर लॉक्ड आहेत या फिल्मसाठी आणि इट्स अ मर्डर मिस्ट्री. आणि या मुलीच्या कॅरेक्टरबद्दल त्यांनी मला सांगितलं, मुनाच्या कॅरेक्टरबद्दल. सो इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मी त्यांना विचारलं की कोण बनवतं आहे, हू इज द डिरेक्टर, हू इज द रायटर. तर तो म्हणाला की मी ते तुला आत्ता नाही सांगू शकत, सो आप जस्ट ऑडिशन बनाइए और भेजिए.
लाईक ठीक आहे. आणि ना जनरली ऑडिशनची स्क्रिप्ट अशी 1 पेज किंवा मॅक्स 2 पेज वगैरे अशी असते आणि खूप सिम्पल कन्व्हर्सेशनल असं काहीतरी असतं की दे जस्ट वॉन्ट टू सी की तुम्ही कसे दिसताय, थोडंफार करू शकताय का. पण ही ऑडिशनची स्क्रिप्ट जरा मोठी होती, म्हणजे 3 पेजर होती आणि मोनाचेच डायलॉग खूप जास्त होते. सो दॅट मला पण म्हणजे ॲज अ केतकी लक्षात येईल की तिचे थॉट प्रोसेस कुठे चालली आहे त्या पूर्ण 3 पेजेसमध्ये, की ती अशी म्हणजे एका वेगळ्या लेवलला सुरू होते ती ऑडिशन. आणि मग ती ऑडिशन म्हणजे कळतंय मला ते टफ असणार आहे. या इट वॉज फन, कारण मला पण असं होतं की हे फक्त कधी कधी असं होतं ना की अरे हां मग तो मुलगा येतो, मग तिला फूल देतो, मग ती म्हणते हां अच्छा लगा वगैरे, आणि मग तो जातो आणि मग ती दुःखी होते कारण तिचं प्रेम कुणावर तरी दुसऱ्यावर असतं. म्हणजे असं इतकं बेसिक कधीतरी मला असं होतं की ह्याच्यामध्ये त्यांना कसं कळणार की मी काय करू शकते. पण ही ऑडिशन बघून मला ती करायलाच मजा आली, बिकॉज कारण ते थिएटरचे लोक आहेत आणि त्यामुळे त्यांना पण दे गॉट दॅट आय की मला हे सगळं जर या ॲक्टरमध्ये मिळालं तर कदाचित मजा येईल. त्यामुळे ती ऑडिशन बघून मला मजा आली की ठीक आहे आता इथे मी आय कॅन शोकेस माय टॅलेंट वगैरे वगैरे अशा टाईपमध्ये. पण 3 पेजचं पाठांतर करणारच अभिनेत्री कमी येतात आपल्याकडे, म्हणजे 3 पेज पाहूनच घाबरतील त्या. त्यामुळे छान वाटतंय की ती ऑडिशन 3 पेजची होती आणि जी तू डिलिव्हर केलीस आणि तुला हा रोल एवढा मोठा भारी मिळाला. आय नो. आणि माहिती आहे का की म्हणजे ऑफकोर्स मला डायलॉगविषयी एवढा काही प्रॉब्लेम येत नाही, कारण आय हॅड बीन वर्किंग इन मल्याळम, तेलुगू आणि वेगळ्या मराठी, हिंदी. सो असं म्हणजे टेक्स्टचं मला असं जनरली टेन्शन येत नाही, ते होऊन जातं. फक्त मला असं होतं की इमोशन काय असेल, आणि सेल्फ टाईप होती त्यामुळे कोणी क्यूज देणारं पण नव्हतं. सो त्या मुलाचे डायलॉग्स पण म्हणजे असं इमॅजिन करून त्याच्यावर रिॲक्ट करून त्या मुलाचा टेम्पो कुठेतरी दुसरीकडे घेऊन जायचा आहे ऑडिशनमध्ये, अशा टाईपची ती ऑडिशन होती. सो आय गेव इट आणि देन मला कॉलच नाही आला इतना की आय वाज लाईक की कैसा लगा आदित्य. आय वाज लाईक या इट्स व्हेरी गुड, इट्स व्हेरी गुड. म्हटलं फिर नाही यार आय डिडंट गेट एनी रिस्पॉन्स. म्हटलं ओके फाईन. आणि बट आय वॉज मॅनिफेस्टिंग इट, कारण ते म्हणाले होते की इट्स अ मर्डर मिस्ट्री. सो मला असं होतं की आय लव्ह थ्रिलर फिल्म्स, आणि म्हणजे मेमरीज ऑफ मर्डर नावाची एक कोरियन फिल्म आहे. सो आय रिअली लव्ह दॅट फिल्म, आणि मला असं वाटायचं की मला असं काहीतरी करायचं आहे. सो म्हणजे सबकॉन्शियस माइंडमध्ये आय वॉज मॅनिफेस्टिंग दिस की मला ही फिल्म हवी आहे, काहीतरी इंटरेस्टिंग असणार आहे ऑडिशनवरनं. आणि मग नंतर 6-7 महिने झाले आणि कुणाला त्यांनी कास्ट केलं होतं ऑलरेडी त्या फिल्मसाठी, आणि दॅट गर्ल बॅकड आउट 9 days बिफोर द शूट. आणि मग त्यांचं असं झालं की आता इतक्या वेळेवर कुठली ॲक्टर शोधायची. सो बग्सनी आदित्यला फोन केला परत, आणि आदित्यला म्हटलं की तू परत एकदा त्या सगळ्या ऑडिशन, कारण 6-7 महिन्यापूर्वीचे मेल्स पण तुम्ही एवढे ट्रॅक नाही ठेवू शकता, कारण बऱ्याच मुलींनी ऑडिशन दिली असणार, म्हणजे ऑलमोस्ट 50 गर्ल्स हॅव ऑडिशन फॉर इट. सो मग त्यांनी परत त्याला शॉर्टलिस्टेड ऑडिशन्स अशा पाठवल्या, आणि देन दे रिअलाइज की अरे आपण ही ऑडिशन बघितलीच नव्हती केतकीची. आणि रात्री 3 वाजता बग्स उठून सगळ्या ऑडिशन्स बघत होता, कारण त्याला खूप टेन्शन आलेलं, लाईक 12वीची एक्झाम आहे आता 9 दिवसांनी आणि आपला अभ्यास नाही झाला आहे वगैरे, त्याची रात्र व्हायची होती. सो तो बघतोय आणि फक्त लिंक्स होत्या, त्यामुळे तिथे असे चेहरे नाही दिसत ना. मेलमध्ये तुम्ही नुसत्या खूप साऱ्या लिंक्स आल्या की तुम्ही कन्फ्यूज होता की हे आपण बघितलं की नाही बघितलं. सो देन ही सॉ दॅट ऑडिशन, आणि 3 वाजता त्यांनी राहुलला फोन केला, आणि राहुल वाज लाईक हॅव यू सीन दिस गर्ल्स ऑडिशन, इट्स सो ग्रेट असं म्हणून त्या लोकांनी मग मला दुसऱ्या दिवशी फोन केला. आणि मग बग्स पुण्याला आला, आम्ही भेटलो, आणि त्यांनी स्टोरी नरेट केली, आणि आय वॉज लाईक ओके. आणि म्हणाला की ओके आमच्या आधीच्या ॲक्टरने आम्हाला डिच केलं आहे, तुझ्यावर आमचा विश्वास नाही आहे, तू आत्ता माझ्यासोबत गाडीत बस आणि ऑफिसला चल मुंबईला. सो नेक्स्ट डे कॉन्ट्रॅक्ट झाला, आणि म्हणजे त्यांनी स्टोरी नरेट केली, आम्ही एकदा रीडिंग केलं सगळ्या टीमनी, म्हणजे मी, जिमसाब, अमित, मंजिरी सगळ्यांनी मिळून. आणि देन वी डिस्कस्ड अ लॉट अबाउट दिस कॅरेक्टर मोना, कारण ही फिल्म ॲक्च्युली मुंबईतले जे सोबो लाईफस्टाईलमध्ये साऊथ बॉम्बे लाईफस्टाईलमध्ये, बट स्टील इन एका बिल्डिंगमध्ये एका टेरेसवर वाढलेली सगळी मुलं आहेत, जे फ्रेंड्स झालेत असं ते होतं. बट माय कॅरेक्टर इज समवन फ्रॉम सातारा,
आणि जी मराठी आहे, जे का खूप रिच पॉलिटिकल बॅकग्राऊंडमधनं येते असं ते कॅरेक्टर होतं. सो वी रिअली हॅड टू डिस्कस अ लॉट अबाउट दिस कॅरेक्टर, कारण त्यांच्यामध्ये ती ॲक्च्युली ऑड मॅन ऑड गर्ल आउट असंच ते कॅरेक्टर आहे, आणि शी इज द कॅटलिस्ट इन द फिल्म. सो इम्पॉर्टंट रोल. तर ते म्हणजे डिस्कस करून त्याला कसं त्या पॉईंटला नेऊन सोडणं इम्पॉर्टंट होतं. आणि वी गॉट इनफ टाईम, म्हणजे वी स्टील हॅड 8 more days टू डिस्कस अबाउट इट. आणि बग्स आणि राहुल हे असे 2 लोक आहेत. इट्स म्हणजे इट्स व्हेरी हार्ड टू फाइंड सच काइंड ऑफ मेकर्स, कारण ते तुम्हाला फुल फ्रीडम देतात की तुला काय वाटतंय, आणि ते तुमचं म्हणजे ना तुमच्याकडनं खोदून काढून घेतील की तुला या सीनबद्दल काय वाटतं, या कॅरेक्टरबद्दल काय वाटतं, तुला कसं करावं असं वाटतं सीन. आणि जेव्हा पण मी काही इनपुट्स दिले की मला पण असं होतं की दे आर माय मेंटर्स, आणि मी जाऊन त्यांना सांगेन की ऐका ना, उद्याच्या सीनबद्दल मला असं वाटलंय, तुम्हाला काय वाटतं. आणि दे यूज टू बी व्हेरी एनकरेजिंग, कारण दे ऑल्सो रिस्पेक्टेड द फॅक्ट की मी पण मराठी बॅकग्राऊंडची आहे आणि हे कॅरेक्टर पण तसं आहे. सो ते म्हणजे तू जेव्हा इनपुट्स देत होतीस त्यांना, तर तेही त्या म्हणजे ते वेलकम करत होते हे सगळ्या गोष्टी, किंवा सजेशन्स वेलकम करत होते. राईट. आणि त्यांना हे पण होतं की ही पण मराठी आहे आणि ते कॅरेक्टर पण मराठी आहे, तर मराठी सेन्सिबिलिटीनुसार ती कशी वागेल, आणि प्लस ती साताऱ्याची पण आहे. आणि आय कॅन ऑल्सो रिलेट टू दिस कॅरेक्टर, कारण मी पण अकोल्याची आहे, आणि मला पण असेच ड्रीम्स होते ना लहानपणी की मी पुण्याला जाईल किंवा मुंबईला जाईल. आणि ऑफकोर्स म्हणजे जरी आय एम कमिंग फ्रॉम अ व्हेरी प्रोग्रेसिव्ह फॅमिली, पण एक असतं ना की एक फ्रीडम अचानक मिळणं, आणि एक स्वतःची एक आयडेंटिटी क्रिएट करणं, आणि वेगवेगळ्या लोकांना भेटणं, आणि अगेन देन त्यांच्यामध्ये फिट इन व्हायचं, पण ॲट द सेम टाईम स्वतःची एक काय म्हणतात ओरिजिनॅलिटी ठेवायची. या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या मी या कॅरेक्टरसोबत रिलेट करू शकत होते, आणि त्यामुळे माझे जे इनपुट्स पण होते ते असे बायस्ड नव्हते, बट आय न्यू दॅट शी इज जस्ट ऑफ माय एज. जेव्हा मी अकोल्याहून पुण्याला आले होते, आणि तेव्हाची माझी थ्रिल होती लाईफ विषयीची. आय रिअली वॉन्टेड टू ब्रिंग दॅट इन दॅट कॅरेक्टर. सो ते करताना मजा येत होती. आणि जसं तू म्हणलीस आता की ते कॅरेक्टरच इतकं एक्साइटिंग आहे, आणि तू दिसतेसी त्याच्यात भन्नाट, म्हणजे तो लुक जो आलेला आहे खूप मस्त झाला आहे. तो लुक पाहिल्यावर तुला काय वाटलं का त्या लुक मध्येही तुझे काही इनपुट्स होते, काय होतं ते? सो मी बग्सला जेव्हा भेटायला गेले होते पहिल्यांदा, सो आय वॉज वेअरिंग अ व्हाईट कुर्ता, आणि मी इथे नोट्स पिन सेप्टम जे मला आवडतं तर सेप्टम घातलेलं, आणि खूप सारे असे ज्वेलरी ज्वेलरी येस, आणि अशी बिंदी वगैरे लावून अशी मी गेलेले, आणि आय वॉज लुकिंग लाईक अ डिवाइन गर्ल. ओके, सो आय वॉज लाईक की दिस इज रिअली इंटरेस्टिंग, सो आपण ते यूज करू शकतो. म्हटलं डेफिनेटली वाय नॉट. पण अदरवाईजच म्हणजे लुक अँड फील म्हणजे सगळ्याच कॅरेक्टर्सचा मला असं वाटतं की त्यामध्ये पण त्यांनी खूप वर्क केलं आहे. म्हणजे असं नाही की ठीक आहे इट्स लाईक वी आर 5 people there which are always visible or which are always doing something. सो त्यांचे प्रत्येकाचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांच्या कॉस्ट्यूममधनं पण तसे ते दिसतात. म्हणजे लाईक माय कॉस्ट्युम्स आर व्हेरी वायब्रंट आणि अशा फ्लोई आणि हॅपी. दॅट्स द वे दॅट कॅरेक्टर इज. आणि अर्थात एक खूप छान म्हणजे केतकी नारायणची गाणी नेहमीच सुपरहिट असतात. ते आम्हाला छबीदार छबीमधलं पण कळलंय. आणि आता अली ग नावाचं एक गाणं आहे, किती छान आहे आणि सुनिधी चौहाननी गायलेलं आहे. प्लीज त्याबद्दल सांग. सो आधी एक वेगळं, जेव्हा आम्ही शूट करत होतो तेव्हा एक वेगळं स्क्रॅच गाणं होतं आमच्याकडे, आणि आम्हाला अजिबात आयडिया नव्हती की सुनिधी चौहान आमचं गाणं गाणार आहे वगैरे, किंवा मला तर अजिबात आयडिया नव्हती. आम्ही त्या जे आमच्याकडे एक स्क्रॅच गाणं होतं त्याच्यावर वी वर परफॉर्मिंग आणि डुईंग थिंग्स. आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी मला बग्सने हे गाणं ऐकवलं, आणि ही इज लाईक दिस इज अ न्यू व्हर्जन ऑफ दिस सॉन्ग. म्हटलं ओके ओके लेट मी हिअर. आणि इट वॉज सुनिधी चौहान. मी उड्या मारायला लागले. मी या कॉर्नर टू त्या कॉर्नरपर्यंत पळत सुटले की म्हटलं शेट. लहानपणापासून म्हणजे आपण सुनिधी चौहान आणि उर्मिला मातोंडकर ही कॉम्बिनेशनमधली गाणी ऐकत आलो आहे, किंवा म्हणजे सगळे सुपरहिट सॉंग्स जे अशा सगळ्या ॲक्ट्रेसेसला मिळाले. तर प्रत्येक अभिनेत्रीचं स्वप्न असतं की सुनिधीचं गाणं असावं. सिरियसली. आणि असं फुल
आँखों में तेरे सपने असं वगैरे करत म्हणजे मी लहानपणी बाथरूममधनं बाहेर निघायचे की म्हणजे फुल तिच्या आवाजामध्ये. आणि सुनिधी चव्हाणचा आवाज आपल्या व्हिज्युअल्सला मिळतोय. दिस इज लाईक अ ड्रीम कम ट्रू आणि इट्स जस्ट लाईक ब्लेसिंग आणि आय एम फीलिंग सो ब्लेस्ड. येस. सुनिधीशी बोलणं झालं का काही? सुनिधीशी ॲक्च्युली मी सुनिधी चव्हाणला एकदा भेटलेले. तेव्हा आम्ही एका वेगळ्या फिल्मवर काम करत होतो, डिफरंट टीम. तर तेव्हा शी वॉज रीडिंग हर स्क्रिप्ट आणि मी जस्ट आतमध्ये आलेले त्या रूममध्ये आणि आम्ही पण सगळे मिळून वाचणार होतो वगैरे वगैरे. आणि तेव्हा पण मला हेच झालेलं की आँखों में तेरे सपने होठों पे तेरे नगमे असं बज रहा था जसं शाहरुख खानला होतं ना तसं. पण मी असं कंट्रोल करून कारण सगळेजण एवढे असे सोफेस्टिकेटेड बसलेत तिथे आणि मी तिला बघितलं. तिला बघून परत बाथरूममध्ये असं वगैरे करून आलेले आणि परत येऊन बसलेले टेबलवर रीडिंगला आणि आय वॉज जस्ट लुकिंग ॲट हर. पण जमा ती फिल्म म्हणजे झालीच नाही, काहीतरी इट गॉट शेल्फ. एक फोटो काढलेला मी सुनिधी सोबत तेव्हा. म्हटलं आता हा फोटो मी कधी पोस्ट करणार, कारण ती फिल्म पण नाही येणार आहे, तर ते लोक म्हणतील की हा फोटो कशाला पोस्ट केला. आणि आता सुनिधी कुठेतरी आहे आणि आजच तिने पोस्ट केलं गाणं तिच्या स्टोरीवर आणि मला टॅग केलं ना. मला असं झालं की परत मी या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत पळत सुटले की आणि भलतंच गाणं इतकं हे गोड सांगतेस, मला असं वाटतं की ही गोड स्वप्नपूर्ती आहे. आणि म्हणजे ज्या सुनिधीला तू टॅग करणार होती स्टोरीमध्ये तिने आज तुला टॅग केलं आहे. कसं शक्य आहे म्हणजे. पण आय फील की या म्हणजे अगेन द मॅनिफेस्टेशन आणि किसी चीज को आप शिद्दत से चाहो वगैरे वगैरे परत सगळं फिल्मी म्हणजे फुल फिल्मी. पण खरंच आहे म्हणजे कायनात एक हो गई है सच में यार. मतलब आणि ते गाणं पण इतके लोक मेसेज करतायत आणि किती छान गाणं आहे. ते आली ग आणि ते म्हणजे काय म्हणतात का बॉलिवूड सिनेमात एक छान ही आली ग असं आपलं एक मराठी टच पण आहे. आणि त्या गाण्यात तू अपवाद दिसलीस, ते गाणंही छान झालंय. त्यामुळे आता त्या सगळ्या आता प्रतिक्रिया येत आहेत का काय, आई काय म्हणली किंवा घरचे काय म्हणले, काय म्हणले? आई बाबा तर एकदम खुश आहेत. ते म्हणतात की अरे वा आता या गाण्यानी आणि या फिल्मनी तुला अजून चांगले प्रोजेक्ट मिळतील कदाचित आणि लोकांना कळेल की तू किती चांगलं काम करते, मन लावून काम करते. म्हटलं ओके आई. सो दे आर व्हेरी पॉझिटिव्ह अबाउट इट. पण या मजा आली यार. मजा आहे नक्कीच. आणि आता ते गाणं छान आता सोशल मीडियावर सगळीकडे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर पण येत आहे, त्यामुळे मस्त वाटतंय. सो यू आर एन्जॉईंग दॅट. येस. आणि त्याच्यामध्ये एक ॲक्च्युली लाईन आहे की रोके कोई इसको रोकेगा कहा पण ऐसे तो नाही रुकेगी, असं काहीतरी एक लाईन आहे. आणि आईचा मला सकाळी मेसेज आला की रिमेंबर दॅट लाईन, लक्षात ठेवते लाईन की तुला कोणीच नाही थांबवू शकत आता, सो जस्ट गो अहेड. असं मला झालं की येस बी अनस्टॉपेबल ॲज ऑलवेज. क्या बात आहे. नाही खरंच घेत की हा ग्राफ तुझा नेहमीच मी जसं म्हटलं की नेहमीच काहीतरी एक वैविध्याने नटलेला असतो, काहीतरी वेगळं करत असतेस तू. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमध्ये जसं म्हटलं की तू सिनेमे करत असतेस, कुठेतरी तुझं एक साऊथचं एक छान काम आहे, कुठेतरी लंडनला पण जाऊन सिनेमा शूट करून येतेस किंवा इंग्लिश सिनेमेसुद्धा तू केलेला आहेस. तर असं हे जे व्हरायटीवालं काम आहे, तर आता कसं आहे ना पॅन इंडिया आता आपण खूप अगदी त्याचा हा शब्द पण असा लहान मुलालाही पाठ झालाय. पण हे तू कदाचित काही 4-5 वर्षांपूर्वी सुरू केलं होतं. 2015 पासूनच. वा, म्हणजे इट्स ऑलमोस्ट लाईक 9-10 इयर्स तू हे करतेस. तर आता याकडे बघताना कसं वाटतं? आणि आताही तू तसंच त्याच वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करतेस का? अपकमिंग ही असं काही असणार आहे का काय? आता ऑफकोर्स म्हणजे मला अजून वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करायला आवडेल. मल्याळम तेलुगूमध्ये मी केलेलं आहे. पण आय वुड ऑल्सो लाईक टू एक्सप्लोर समथिंग इन तमिळ आणि समथिंग ग्रेट हॅज कम नाव, सो आय एम जस्ट लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट फिल्म. आणि मराठीमध्ये आता
मला खूप छान अशा 2 स्टोरीज आल्या, सो वी शॉट दॅट आणि आता अजून एक फिल्म मी करते. त्यामुळे आमच्या मराठी सिनेमात पण आपल्याला दिसणार आहे ना येस 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 डेफिनेटली. तो या वर्षी मराठी सिनेमात तू दिसणार आहे, या किंवा पुढच्या वर्षी? येस येस येस. वा, म्हणजे मराठी सिनेमा पण आहे या वर्षी लिस्ट. मी आत्ता रिसेंटली एक अभिजित वारंग म्हणून डिरेक्टर आहेत, तर त्यांच्यासोबत एक फिल्म केली. सो ती पण एक खूप इंटरेस्टिंग, म्हणजे मोस्टली यू हॅव सीन मी की म्हणजे मला असं झालेलं ना की अरे यार सगळे मला रडके रोल का देतात, आणि म्हणजे बिकॉज माय फेस इज लाईक दॅट की थोडं असं सॅड वाटतो ना, असं की असं मेलनकोलिक वगैरे. सो मला असं झालेलं की अरे काहीतरी वेगळं द्या यार मला. सो अभिजित वारंग सोबत मी एकदम फन फिल्म केली आहे, सो आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट फिल्म. मला हे आठवलं या रणबीर कपूरलाही असं वाटायचं की त्याला उगीच असं सॅड आणि गंभीर रोल द्यायचं की काय, पण नंतर त्यांनी ॲनिमल केला डायरेक्ट. आय नो, अनस्टॉपेबल व्हायलाच हवं. त्यामुळे तू असा विचार अजिबात करू नकोस. तू अतिशय टॅलेंटेड आणि अफाट अभिनेत्री आहेस. सो वा, म्हणजे असं काहीतरी वेगळं पण आता असणार आहे का? म्हणजे ती फिल्म एकदम वेगळी, म्हणजे मला मराठी आहे का? ती मराठी आहे आणि ती करताना मला खूप मजा आली. अजून एक क्रिस्टल स्टेफन म्हणून एक मल्याळी माणूस आहे. सो ही इज अ व्हेरी गुड फ्रेंड ऑफ माइंड नाव. सो ही हॅज रिटन अ स्टोरी. ती मल्याळममध्ये त्याने लिहिली होती आणि मल्याळममध्येच करायची होती. सो त्यांनी मल्याळम ॲक्टर्स आणि ॲक्टर्सला मोस्टली विचारलं होतं की तुम्ही कराल का वगैरे वगैरे, आणि देन ही फायनलाइज वन ॲक्टर. आणि मग त्यांच्या डेट्स एवढ्या म्हणजे कारण मल्याळी ॲक्टर्स जे सुपरस्टार्स आहेत ते बरेच बिझी असते रेडी, असं झालं. सो आणि त्याला मल्याळम ॲक्टरला मराठी फिल्ममध्ये घ्यायचं होतं फॉर एक्झाम्पल, की म्हणजे तशा टाईपचं काम करणारी जी मल्याळी ॲक्ट्रेसेस त्यांचा असं म्हणजे मेकअप वगैरेशी एवढा काही म्हणजे की मी कशी दिसते किंवा तो मोस्टली दे आर कॅरेक्टर ओरिएंटेड आणि व्हेरी दे गो इन टू देअर स्किन असा. तर ऑफकोर्स ही इज अ मल्याळी, सो ऑफकोर्स ही विल प्रेफर समवन हू वर्क्स लाईक मल्याळी ॲक्ट्रेसेस. सो असं ते शोधत होते आणि त्यांना इतके दिवस वाटायचं की मी पण मल्याळीच आहे आणि त्यांना माहितीच नव्हतं की मी मराठी आहे. सो जो एक EP होता सदानंद, तर त्यांनी म्हटलं की ये भी एक एक्टर है, इनके साथ हमने अभी ये अभिजीत वारंग के साथ फिल्म किया था, तो आपको अगर, तो म्हणे अरे इस लड़की का तो मैंने सारा फिल्म देखा हुआ है. आणि देन ही वॉज लाईक वो मराठी आहे असं करून मग त्यांनी मला फोन केला. आणि कॅरेक्टर इज मराठी, फिल्म इज मराठी. तर त्यांना मल्याळममध्ये करायची होती, ती त्यांनी मराठीमध्ये फिल्म केली. पण मग देन आय गॉट इन टू दॅट प्रोजेक्ट. आणि इट्स अ ब्युटिफुल स्टोरी. इट्स अ फॅमिली ड्रामा ॲक्च्युली. नवरा बायको आणि मुलीची स्टोरी आहे, पण खूपच म्हणजे त्याचं रायटिंग पण खूप सेन्सिबल आहे. आणि नाव आता रिव्हील नाही अजून नाही, म्हणजे ते करेन लवकर चालेल, पण असं. म्हणजे यावर्षी आहेत काही मराठी सिनेमे पण आहेत, तमिळ सिनेमा पण तू करतेस, आणि आता सध्या पुणे हायवे आपल्या भेटीला येतोय. तर मला असं वाटतं की त्याला 2025 मध्ये असं एक व्हरायटी कुठेतरी वेगवेगळी आहे. तुला काय अजून करायची इच्छा आहे अपकमिंग? असा तुझा एक ड्रीम रोल असेल किंवा असं काही? या कसं असतं ना, त्या ड्रीम पण आपण बदलत असतात. आपण जसं म्हणतं की आकाश मोठं होत जातं, तसं आपल्या ड्रीम अजून मोठ्या होतात. या वर्षीचं तुझा असं काही एक ड्रीम रोल आहे की काही असं करायचं आहे असं, किंवा काय अट्रॅक्ट करतंय, काय करावं असं वाटतंय? आपण इथे मॅनिफेस्ट करूया प्लीज. आय नो, जर असं झालं तर कसलं होईल. मला ना एक सुपर सुपर डुपर कॉमेडी कॅरेक्टर करायचं आहे. जे मला असं मला, कारण इन जनरल मला असं वाटतं, म्हणजे तू आता मला ओळखतेस खूप दिवस झाले, म्हणजे आता 2018-19 पासून आपण भेटतोय आणि आपली नेहमी ऑफलाईन कन्व्हर्सेशन जे असतात ते विदाऊट लाफ नसतात, म्हणजे आपण हसतच असतो. पण मला असं वाटतं मी खूप अशी फनी मुलगी आहे इन जनरल लाईफच्यात, आणि बिकॉज ऑफ माय फेस अँड ऑल मला असे जरा सिरियस रोल मिळतात. पण मला असं वाटतं की आय कॅन एक्सप्लोर समथिंग रिअली अमेझिंग इन कॉमेडी सीन. सो समथिंग फन, ह्युमरस, सार्कॅस्टिक असं काहीतरी करायला मला आवडेल. आणि प्लस ज्या एका प्रोजेक्टवर मी काम करते ते इट्स नॉट कॉमेडी, पण इट इज समथिंग विच आय हॅव नॉट डन एव्हर बिफोर.
आणि ते खूप चॅलेंजिंग पण आहे आणि खूप बोल्ड पण आहे. सो आय एम लुकिंग फॉरवर्ड फॉर दॅट. चला, म्हणजे खूपच काहीतरी एक्साइटिंग असणार आहे सगळं अपकमिंग. आणि सध्या अर्थात पुणे हायवेसाठी तर खूप शुभेच्छा देणारच आहे मी. जाता जाता फक्त मला जिम साब आणि अमित सर यांच्याबरोबरचं काम करणं, तो अनुभव कसा होता हे सांग. अमित शाह इज अ जेम ऑफ अ पर्सन. कारण तो ना इतका म्हणजे तो सेटवर आला की त्याला सगळ्यांशी बोलायचं असतं. म्हणजे असं नाही की तो आला आणि काम करून गेला. म्हणजे यू कॅन सी की दॅट पर्सन मेल्ट्स इन टू अदर पीपल असा तो आहे. आणि आमची पहिलाच दिवस होता शूटचा आणि मला टेन्शन आलेलं. माझा पहिला सीन अमितसोबत होता. सो आय वाज लाईक की ओके आता काय पोचे अमित साद. आणि ऑफकोर्स आपण त्याला बघितलेलं असतं लहानपणी आणि त्याचे मी इंटरव्ह्यूज वगैरे बघून गेले होते. आणि इंटरव्ह्यूजवरनं मला माहिती होतं की ही इज अ व्हेरी हंबल पर्सन आणि ग्राउंडेड पर्सन. सो मी गेले आणि म्हटलं ओके अपना ये सीन है अभी वगैरे वगैरे. आणि ही वॉज टॉकिंग टू एव्हरीवन. सो मला ऑलरेडी त्याने कम्फर्टेबल केलं होतं. आणि सहज बोलता बोलता मी त्याला म्हटलं की हां तू पुणे हायवे से आई है क्या. कारण मी पुण्याहून म्हणजे तेव्हा मी शिफ्ट नव्हते झाले मुंबई. सो मी पुण्याहून यायचे शूटला. तो पुणे हायवे से आई है क्या. तो म्हटलं हां. तो म्हणाला अच्छा तो फिर कैसा लग रहा है इधर बॉम्बे में. तो म्हटलं नथिंग आई एम जस्ट मिसिंग होम फूड. घर के खाने की याद आ रही है. दुसऱ्या दिवशीपासनं ही मेड शुअर की मी घरचं जेवण जेवते जेव्हा पण मी शूटला येते तेव्हा. तो इम्रान भाई म्हणून आहे त्याच्यासोबत नेहमी असतात. सो ते नेहमी डब्बा आणतात. तर ते मला फोन करायचे की आपको ये अच्छा लगता है क्या मैं आपके लिए ये बना के लाता हूँ. आणि असं फुल सकाळ संध्याकाळ घरचा डब्बा. मला असं वाटलं की कोण करतं यार. तो स्वतः इतका बिझी आहे आणि दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं याच्यासाठी खूप आजकल के जमाने में डिफिकल्ट आहे. बरोबर. तर हे छोटे छोटे जेस्चर्स ना मेक्स लाईक अ स्पेस इन युअर हार्ट. सो तो तसा एकदमच म्हणजे तसा छान माणूस आहे. आणि जिम सोबत काम करताना मजा आली. आणि इट वॉज ऑल्सो व्हेरी इंटेन्स त्याच्यासोबत काम करताना. कारण विथ अमित बिकॉज ही इज दॅट काइंड ऑफ अ पर्सन. विथ जिम म्हणजे आम्हाला असं आम्ही डिस्कस करायचो की आम्ही क्या करणार आहे वगैरे वगैरे. पण त्याच्या म्हणजे प्रत्येक ॲक्टर्स म्हणजे नॉट ओनली जिम पण इवन मंजिरी किंवा अनुभव पाल आहे. ही इज अ कमेडियन आणि दॅट्स हिज फर्स्ट फिल्म. सो या म्हणजे सगळ्यांसोबतच काम करताना ना वेगवेगळी एनर्जी मिळत होती आणि त्यानुसार हे कॅरेक्टर पण तसं रिॲक्ट करत होतं आणि डेव्हलप होत होतं. सो ते मला खूप मजा आली. कारण जिमचं कॅरेक्टर तू बघशील तर इट्स व्हेरी ही इज प्लेइंग लॉयर इन द फिल्म. सो त्याचं कॅरेक्टर तसं आहे की म्हणजे तो एक हातचं राखून वागणारा माणूस आहे आणि व्हेरी काय म्हणतात मॅनिप्युलेटिव्ह आणि अशा टाईपचं त्याचं कॅरेक्टर आहे. आणि द वे ही वॉज ट्रीटिंग अदर्स ऑल्सो त्याच्या कॅरेक्टरनुसार तशीच एनर्जी त्याला पास पण होत होती बाकीच्या कॅरेक्टर्सकडनं किंवा माझ्या कॅरेक्टरकडनं. इवन विथ मंजिरी दो आमचा तो फाईट सिक्वेन्स त्या गाण्यामध्ये एवढा आहे. पण शी इज सच अ स्वीट पर्सन. म्हणजे एकदमच म्हणजे आपली शी मंजिरी अशी कोपरा मारणारी फ्रेंड असते ना तशी आहे मंजिरी. सो आणि इवन अनुभव पालचं पण की ही जे कमेडियन. सो आम्हाला तसं वाटायचं की आपण किंडर गार्डनला आलोय जेव्हा आमच्या दोघांचे सीन असायचे. कारण मी पण तेवढीच क्रेझी आणि तो पण तेवढाच क्रेझी. सो इट वॉज अ फन एक्सपिरियन्स टू वर्क विथ व्हेरायटी ऑफ ॲक्टर्स आणि देन ऑल्सो ग्रोईंग विथ देम अँड ग्रोईंग युअर कॅरेक्टर विथ देम. सो मजा आली. वा. मला असं वाटतं की खरंच हा ॲक्टर्सचा बंचच इतका छान आहे की पुणे हायवे कशी असेल काहीतरी आता खूप उत्सुकता आहे मला. आणि अर्थात खूप खूप भरभरून शुभेच्छा केतकी. छान वाटतं तुझा प्रवास असाच आणखी अमेझिंग होत जाओ. पुणे हायवे आणि हायवे और मायवे असापर्यंत जाऊ दे यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू.